तर जेवणाच्या कामासाठी बायका आल्या, त्याची तयारी सुरू आहे. वांग्याची भाजी करताय ना तुम्ही? अच्छा. मिरच्या पण ज्या मिरच्या करते त्याचे देठ तसेच ठेवायचे भज्याला. अच्छा. मावशी कांदा कापतायत ना? मावशी सालं काढतायत. तुमचं नाव काय मावशी? इथेच राहता तुम्ही? आटपटीलाच राहता का हो? ही बघा गाईस, वांग्याची भाजी तयार होते. आपण जेव्हा करतो ना जेवण, तेव्हा कधी कधी त्या जेवणाला काही चव लागेलच असं नाही आहे, पण देवाचं जे काही आपण जेवण करतो ना त्याचं चव अप्रतिम असते. मग ते कसंही असो, त्याची चव म्हणजे यमी. कोथिंबीर, आता वांग पडते, यमी भाजी दिसते. तयार होईल ना तेव्हा त्याची चव अप्रतिम. हे बघा गाईस, हळूहळू वारीची थोडी थोडी माणसं यायला लागली. छान वाटते. भजीची तयारी सुरू झाली आहे. तर हे भजी करणार. भजी तयार होते. वजनी प्रमाण घेताय कांदावर सगळं? हो. हे किती किलोचं आहे हो? हे पीठ होतं 12-13 किलो. पीठ किती? 13 किलो. आणि कांदे? कांदा आपण 20 किलो आहे. 20 किलो.
भज्या टाकण्याचा मागो आहे. चपाती खायची. पगारे खाल्लंच आहे गरम गरम चपाती मामाने. हे बघा मित्रांनो, चपात्या बनवत आहेत या ताई. आवडतं कसं चपात्या. वारकऱ्यांसाठी चपाती, भजी, डाळ, भात, भाजी असा जेवण बेत आहे. आता चपात्याचं चाललं. आता हे सगळं काम चपात्यांचं चालू आहे आणि या सगळ्या ताई चपात्या बनवत आहेत. काय होतंय, सर्वसाधारण आपण माणसं. हे किती किलोचं पीठ तुम्ही हे केलंय? 20 किलोचं. आणि त्याचे किती? 30 किलो. अरे बापरे. आणि त्याचे तरी किती होतील चपात्या, की म्हणजे किती किलो? काय पण भाजण्याची पद्धत हां, घडीची गोळी करतात. घडीच्या पोळ्याचा तयार करतात. दिंडीच्या माणसांची येण्याची तयारी सुरू झाली आहे बघा. काळे काळे तुमची गाडी आहे का? इकडे हे का इकडे लावा गाडी. हे वाहन लागू द्यायचं. जिथे दिसायचं तेवढं. हे सगळे वारीच्या माणसांच्या स्वागतासाठी उभी आहेत. कराड काय? मग किती दिवस झाले तुम्हाला बाहेर पडून? 24 ला. ज्यांना चालायचं होत नाही त्यांनी ह्याच्यामधून ही लोक चालत आलेली आहेत. आणि जे व्यक्ती थकतात त्यांच्यासाठी ही बसण्याची, आराम करण्याची सोय आहे. असं छोटंसं संसार घेऊन ही लोक चालत असतात विठू माऊलीच्या दर्शनासाठी, न थकता न दमता.
हरे